हरे राम 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ. कर्म आणि उपासना आणि ज्ञान असा क्रम आहे. मोक्षाचा जो क्रम सांगितला जातो असा सांगितला जातो. आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका भेटते ज्ञान, अशा पद्धतीची समर्थांची फार चांगली होती. आधी ते करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका भेटते ज्ञान. ह्याच्यातून एक गोष्ट त्या शब्दातच योजना पण छान आहे, मार्मिक आहे की उपासका ज्ञान भेटतो. याचा अर्थ असा होतो की कर्म आणि उपासना दोन गोष्टी झाल्या की त्यातून ज्ञान मिळण्याची व्यवस्था, ज्ञान होण्याची व्यवस्था होऊन जाते. जसं म्हटलं बुद्धियोगम ददामि येन मम उपयान्ति, भगवद्गीतेत म्हटलंय. त्याचाच एका प्रकारे समर्थाने इथे अनुवाद आपल्यासमोर करून ठेवलेला आहे. आपण पाहिलं कर्माचं फळ शास्त्रात सांगितल्यासारखं कर्म निष्काम बुद्धीने केलं ही अट आहे कायमची. आणि सर्वात जाचक अट असेल तर हीच आहे. जाचक शब्दाचा अर्थ की माणसाला ज्याचा त्रास होतो अशी अट आहे. त्यांनी चित्त शुद्ध होतं, काल आपण पाहिलं. आणि उपासनेने चित्त शांत होतं. आणि उपासना सुद्धा जशी सांगितली तशी आणि निष्काम बुद्धीने केलेली असली पाहिजे. त्यांनी चित्त ते शुद्ध होतं आणि शांत होऊन जातं. आणि शांत होतं शब्दाचा अर्थ त्याचं जे चांचल्य आहे, मनाचं जे चांचल्य आहे, अंतःकरणाचं चांचल्य आहे, ते चांचल्य निघून जातं. कर्माने अंतःकरणाची जे अशुद्धी आहे ते अशुद्धी निघून जाते, उपासनेने चांचल्य निघून जातं. आणि जे अंतःकरण शुद्ध आहे आणि जे शांत आहे त्या ठिकाणी ज्ञानाचा उदय होतो असं शास्त्र आपल्याला सांगतं. म्हणून एक पूर्व अटी ज्याला म्हणतात तशा पूर्व अटी आहेत ज्ञानाच्या, म्हणजे मोक्षाच्या पूर्व अटी आहेत की अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, शांत असलं पाहिजे. आणि या दोन गोष्टी असतील तरच मोक्ष मिळतो, नाही तर मोक्ष मिळण्याची शक्यता नाही. मोक्षाला दुसऱ्या भाषेमध्ये जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य असं म्हणतात. आता ही उपासना आहे, त्या उपासनेचा आज काही प्रमाणात विचार करायचा प्रयत्न करूया. नेहमी उपासना आणि भक्ती हे दोन शब्द वेगळे आहेत तेवढं लक्षात ठेवायचं. उपासना एक साधन आहे आणि भक्ती हे साध्य आहे. उपासना साधन आहे, भक्ती साध्य आहे. आणि भक्ती शब्दाचा निश्चित असा अर्थ होतो जो भगवंतापासून, देवापासून किंवा ब्रह्मापासून विभक्त नाही त्याला भक्त असं म्हणतात. त्या भक्त शब्दाची नेमकी व्याख्या केली आहे, जो विभक्त नाही त्याला भक्त असं म्हणावं. आणि विभक्त शब्दाचा आपल्याला ठाऊक अर्थ वेगळा असलेला तो विभक्त. विभक्त शब्द आपल्याला चांगला ठाऊक आहे. कुटुंबातले लोक विभक्त होतात, भाऊ विभक्त होतात. आता हे जसं विभक्त शब्द आपल्याला ठाऊक आहे तसं आपण मूळचे ब्रह्मरूपच आहोत. आपण मूळचे प्रत्येक जण देवरूपच आहे. पण मूळचे आपण देवरूप असताना, ब्रह्मरूप असताना आपण अज्ञानामुळे, अविद्येमुळे देवापासून वेगळे झालो. आणि वेगळे झालो जेव्हा तर विभक्त झालो. ह्याचा अर्थ असा होतो मी भक्त व्हायचं म्हणजे काही वेगळं व्हायचं नाही, नवीन काही व्हायचं नाही. मूळचा मी भक्त आहेच, फक्त मी विभक्त झालो असं मला जे वाटतं अज्ञानामुळे. ते अज्ञान घालवायचं, अविद्या घालवायची की मी मूळचा जसा आहे तसाच आहे. त्याला शास्त्रामध्ये नित्यप्राप्ताची प्राप्ती असं म्हणतात. ह्याचा अर्थ असा होतो जे स्वरूप आहे, स्वरूप हे कायमचंच प्राप्त आहे, ते नाही असं कधी होतच नाही. फक्त अज्ञानामुळे, अविद्येमुळे स्वरूपापासून आपण ढळतो, स्वरूपापासून बाजूला होतो. आणि स्वरूपापासून बाजूला झाल्यामुळे स्वरूप जसं सच्चिदानंद आहे त्याच्याऐवजी स्वरूपापासून ढळल्यामुळे असंच जड आणि दुःखाचा अनुभव येतो. ही सगळी जी परमार्थाची बेसिक गोष्टी आहेत ना, ह्या बेसिक गोष्टी खूप लक्षात ठेवायला पाहिजे. देव जो आहे, आता आपण आज भक्तीच्या भाषेत बोलायचं त्यामुळे देवाच्या भाषेत बोलूया. ज्ञानाचा जेव्हा विषय असतो तेव्हा आत्म्याच्या भाषेत बोलतो. देव आणि आत्मा ह्यात काही फरक नाही. एवढं एक लक्षात ठेवलं की मग देव शब्दाने काही संकोच करण्याचं कारण नाही, आत्मा शब्दाने बिचकायचं कारण नाही. संत अगदी मनापासून दोन्ही शब्द मोकळेपणाने वापरतात. देव म्हटलं तरी हरकत नाही, आत्मा म्हटलं तरी हरकत नाही. काय वेगळं वाटतं की देव शब्द जरा भोळ्या लोकांसाठी आहे आणि आत्मा शब्द जरा पंडितांसाठी, असा एक भ्रम होतो. असं मुळीच समजायचं काही कारण नाही. जो आत्मा आहे तो देव आहे, देव तो आत्मा आहे. फक्त देव ह्याला काही आकार असतो, नाम असतं, रूप असतं. आणि देवाने ते आपल्या सोयीसाठी पत्करलेलं असतं. आपल्या सोयीसाठी आत्मा जे स्वरूप आहे, ब्रह्म जे स्वरूप आहे, त्यांनी निर्गुणाचं सगुणत्व पत्करलं.
आता थोडी सुरुवात करूया भक्तिशास्त्राच्या दृष्टीने. आणि भक्तिशास्त्रामध्ये सगुणाचं महत्त्व जास्त आहे, निर्गुणापेक्षा सगुणाचं महत्त्व जास्त आहे. आणि महत्त्व असण्याचं एकच कारण आहे की सामान्य माणसाच्या निर्गुण आवाक्यामध्ये येत नाही. आणि त्या आवाक्यामध्ये येण्यासाठी निर्गुण जे मूळचं आहे ते सगुण झालं. सगुणच निर्गुण, निर्गुणच सगुण. आता एक लक्षात ठेवायचं, निर्गुणापासून सगुण नाही झालं, निर्गुणच सगुण झालं. आता या दोन्हीतला थोडा फरक आहे. निर्गुणापासून सगुण झालं म्हटलं की दोन्हीत काहीतरी फरक आहे असं वाटतं. मातीपासून मडकं झालं म्हटलं की मग माती वेगळी असते, मडकं वेगळं असतं. इथे असं नाही आहे, जे निर्गुण आहे तेच सगुण झालं आहे. हे जर लक्षात घेतलं तर सगुण हा एक टप्पा आहे असा त्याचा अर्थ होत नाही. निर्गुणाकडे जाण्याचा, निर्गुणाच्या प्राप्तीचा सगुण हा एक टप्पा आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जे सगुण आहे तेच निर्गुण आहे. हे सगुणाच्या उपासकाने उपासनेमध्ये फार लक्षात ठेवायची गोष्ट आहे. जे सगुण आहे तेच निर्गुण आहे. फार पूर्वी एक घटना घडली, गोष्ट आहे आणि गोष्टीसारखी ऐकून सोडून द्यायची. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मंथुनी नवनेता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी. त्या गोष्टीचा पाठपुरावा नाही करायचा. असं खरंच झालं असेल का, असं झालं कशावरून, केव्हा झालं, त्याला साक्षीदार कोण, असल्या चौकशा अजिबात गोष्टीच्या बाबतीत करायच्या नाही. त्या गोष्टीचं तात्पर्य, फार पूर्वी, अनंत वर्षापूर्वी एकदा जुन्या त्या काळचे ऋषी आणि ब्रह्म यांच्यात एक मीटिंग झाली. त्या मीटिंगला मी हजर होतो. आता गोष्ट असल्यामुळे आता काही सांगायला हरकत नाही, आधीच व्यवस्था करून ठेवली, चौकशी करायची नाही. आता काय मीटिंगमध्ये काय झालं तर ऋषी असं म्हणाले ब्रह्माला की तुम्ही निर्गुण, निराकार, निर्वयव, निरवधी असल्यामुळे आम्हाला तुमची उपासना करता येत नाही. कारण उपासना करायला एखादं रूप पाहिजे, एखादं नाम पाहिजे. नाम असेल, रूप असेल तर डोळ्याने रूप पाहता येतं, कानाने नाम ऐकता येतं. ते रूप असलं की त्याला अवतार असतो, अवतार असलं की त्याला चरित्र असतं, चरित्र गाता येतं, सांगता येतं. अशा पद्धतीने उपासनेची काहीतरी सोय होते. पण तुम्ही निर्गुण, निराकार ते स्वरूप धरून बसल्यामुळे आमची काहीही सगळ्या सोयी आमच्या गेल्या. तेव्हा तुम्ही असं करा, जे निर्गुण निराकारात ते सगुण साकार व्हा. ते ब्रह्मही ऋषींना म्हणालं, तुमचं म्हणणं एकदम मला पसंत आहे म्हणे, कारण तुमच्या वाचून मला विचारता तरी कोण. असे का देवाची एक सुद्धा एक अडचण असते की भक्तांशिवाय देवाला विचारणारच कोण नाही. तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात, आम्ही आहोत म्हणून तुला कोणीतरी विचारतं, नाही तुला कोणी विचारलं असतं. आता हे देव आणि भक्ती ह्याच्यातलं जे नातं आहे ते नातं ह्या पद्धतीने आपल्याला समजतं, लक्षात येतं. तेव्हा हरकत नाही म्हणे, मी निर्गुणाचा सगुण होतो, पण म्हणे तुमच्यातल्या पंडित लोकांना जरा आवरा. आता काय मजेशीर गोष्ट, आता तुमच्यातली पंडित मंडळी आहेत, विद्वान मंडळी आहेत, त्यांना जरा आवरा. ह्याचं कारण आहे, मी समजा निर्गुणाचा सगुण झालो तर पंडित लोक मला नावं ठेवतील. आणि नावं ठेवून काय म्हणतील की जे सगुण असतं, जे साकार असतं, त्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय असतो. ज्याला उत्पत्ती, स्थिती, लय आहे ते माईक असतं. आणि तुम्ही जेव्हा सगुणाची उपासना कराल तेव्हा माईकाची उपासना कराल, सत्याची उपासना करणार नाही, असं पंडित लोक म्हणतील. मग त्या पंडिताची व्यवस्था तुम्ही कशी करणार. तेव्हा ऋषी लोक म्हणाले, पंडितांकडे आम्ही बघून घेऊ, तुम्ही त्याचा विचार करू नका. पंडितांना आम्ही आमच्यापासून बाजूला सारू आणि तुम्ही निर्गुण, निराकाराचे सगुण साकार व्हा, म्हणजे आम्ही तुमच्या अनुसंधानात राहू. तुकारामांचे 2 अभंग या संदर्भातले आहेत. तुकामुळे भोळा, भाविक तो देव, म्हणून या पाव धरून ठेलो. फार सुंदर अभंग आहे तुकारामांच्या. तुकाराम महाराज म्हणतात, देव भोळा आहे. कोणासाठी भोळा आहे? भाविकांसाठी भोळा आहे. आणि भाविकांसाठी तो भोळा असल्यामुळे आम्ही त्याचे पाय धरून ठेवले. आणि मग हा भोळेपणा भगवंताच्या बाजूने आहे, भक्ताच्या बाजूने भोळेपणा कोणता आहे? तुकामुळे भोळा, भाविक तो देव, म्हणून या पाव धरून ठेलो. म्हणजे भक्ताच्या बाजूने एक भोळेपणा आहे, भगवंताच्या बाजूने भोळेपणा आहे. भगवंताच्या बाजूने भोळेपणा असा आहे की ते मूळचं निर्गुण, निराकार असून सगुण साकार झालं, हा त्याच्या बाजूने भोळेपणा त्यांनी पत्करला. आणि भक्ताच्या बाजूने भोळेपणा असा आहे की जे निर्गुण, निराकार आहे ते सगुण साकार झालेलं आहे. आणि आता त्याचा आम्ही भेद न करता, त्या बाबतीत कुठलाही फरक न मानता आम्ही त्याचे पाय धरून ठेवू. एकदा तुकाराम महाराजांनी विठ्ठल यांचा एक मोठा संवाद झाला. तुकाराम महाराज म्हणाले विठ्ठलाला की तुम्ही आमच्यासमोर आत्ता प्रगट व्हा. मोठ्या तळमळीने अगदी प्रार्थना केली. विठ्ठल म्हणाले की मी निर्गुण, निराकार असताना कसं काय तुझ्यासमोर येणार. तर तुकाराम महाराज विठ्ठलाला काय म्हणाले माहिती का, तुमचा तुम्ही केला गोवा, आता चुकविता देवा.
तुम्ही एकदा निर्गुणाचे सगुणात येऊन फसलेला आहात आणि आता जर सांगाल मी मूळचा निर्गुण निराकार असल्यामुळे तुझ्यासमोर सगुण रूपात येणार नाही, तर तसलं काही चालणार नाही. आता हे जे संवाद आहेत ना संतांचे भगवंताचे, अतिशय हृदय असे संवाद आहेत आणि या संवादामध्ये त्यांची जी जवळीक आहे ती जवळीक आपल्याला लक्षात येते आणि या जवळीकीतूनच भक्ती नावाची गोष्ट सिद्ध होऊन जाते. देव आणि भक्त यांच्यातली जी जवळीक आहे, ज्या प्रमाणात जवळीक जास्त त्या प्रमाणात उपासकाचा भक्त होण्याची शक्यता जास्त आणि ज्या प्रमाणात दुरावा जास्त त्या प्रमाणात उपासकच राहण्याची शक्यता जास्त. तेव्हा उपासकावर मोठी जबाबदारी आहे की त्यांनी उपासनेच्या स्तरावर न राहता उपासकाचा भक्त झालं पाहिजे. उपासनेचं रूपांतर भक्तीमध्ये झालं पाहिजे आणि जिथे भक्ती असते तिथे देव आणि भक्ती यात काही फरक राहत नाही. आणि हे भक्तीचं फार मोठं वैभव आहे आणि हे वैभव भक्तिशास्त्रामध्ये भारतामध्ये फार चांगल्या पद्धतीने विकसित झालेलं आहे. त्या वैभवाचा थोडा विचार करण्याचा आज आपण प्रयत्न करूया आणि त्या दृष्टीने भक्तीचे काही जे निकष आहे त्या निकषांचा विचार करूया. भक्तीमध्ये एक निकष आहे, आता सुरुवातीला पाहिला आपण, ती उपासना असते ती निष्काम असलीच पाहिजे. म्हणजे त्या भक्तीच्या पोटी उपासनेच्या पोटी कोणतीही प्रतीची अपेक्षा ठेवायची नाही. आमच्या उपासकामध्ये एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, देवा मी तुझं इतकं केलं तरी माझं असं कसं. आता एक वाक्य आहे, देवा मी तुझं इतकं केलं इतकं करतो तरी माझं असं कसं. आणि तो कोणीतरी पलीकडचा आहे, तो काहीच करत नाही तरी त्याचं तसं कसं. माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, मग माझं असं कसं म्हणून थांबावं की नाही, पण तसं नाही, त्याचं तसं कसं विचारल्याचं सोडणार नाही. आता असं आणि तसं मध्ये काय फरक आहे. मी एवढी तुझी भक्ती करतो पण मला धडक जे अमुक पाहिजे ते नाही, तमुक पाहिजे ते नाही, आणि तो काहीच करत नाही, त्याला सगळं काही आहे. याचा अर्थ असा होतो की भोगाची जेवढी साधनं आहेत तेवढी त्याच्याकडे काही न करता जास्त आहेत आणि मी इतकं सगळं करून माझ्याकडे तुझ्याकडून काही मिळत नाही. तेव्हा देवा तुझ्या राज्यात न्याय नाही. अशा तऱ्हेचा जेव्हा विचार मनामध्ये येतो तेव्हा समजा हरकत नाही, हा इथे सकामता आहे. आणि जिथे सकामता असते त्या ठिकाणी, आणि त्या वाक्यातच एक मोठी मजा आहे, देवा मी तुझं एवढं केलं. हे वाक्यच फार मोठं विचित्र वाक्य आहे. मी देवाचं करतो का देव माझं करतो. मी देवाचं करतो का देव माझं करतो. एक जण जंगल ओलांडून पलीकडे जायला निघाला होता एक माणूस. त्या जंगलामध्ये पुष्कळ सिंह होते. त्या मित्रांना कळलं की हा जंगल ओलांडून पलीकडे जाणार आहे. मग ते मित्र म्हणाले त्याला, त्याचे जे मित्र होते, तो जंगल ओलांडून जातोयस खरा, पण वाटेत जर 2 सिंह भेटलं तर तू काय करशील. हा म्हणाला मी काय करणार आहे, तेच सगळं करतील, काय करायचं काही. आता लक्षात आलं असेल हे जसं आहे, हा काय करणार आहे, त्या सिंहांचा हा काय करणार आहे, सिंह याचं काय करायचं ते करणार आहेत. अगदी तसं आहे. मी देवाचं करतो हा विचारच बळाच सोडून द्यायचा. देव माझं सगळं करतो, ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. ह्या पद्धतीने आपण सगळं नीट समजून घेतलं तर मी देवाचं करतो म्हणून देवाने माझं काहीतरी केलं पाहिजे हा जो विचार आहे, हा विचार मुळात उपासनेचं भक्त होण्याच्या आड येणारा फार मोठा विचार आहे. म्हणून सकाम भक्त हे भगवंतांनी मान्य केले. चतुर्विधा भजन्ते माम, भगवद्गीतेमध्ये म्हटलंय, अर्थार्थी जिज्ञासू आणि मुक्त. पण देवाला आवडतो कोणता, ह्या 4पैकी देवाला आवडतो कोणता. ज्ञानेश्वर महान त्याचं उत्तर दिले, मग याहीवरी पार्था माझ्या भजनी आस्था त्या ते मी माथा मुकुट करी. या 4मध्ये ज्ञान झाल्यानंतर जो माझी भक्ती करतो तो मला सर्वात प्रिय हवा. इतका प्रिय होतो मी त्याला माझ्या डोक्यावर चढवून त्याला मिरवतो. आता देवाला आवडणारा भक्त कोणता याच्यावर नाही आपण निष्कर्ष काढायचा. देवाला आवडतो कोण, तर असा जो ज्ञानी भक्त आहे तो देवाला आवडतो. आणि बाकी जे अर्थार्थी जिज्ञासू आहेत ते असू देत म्हणतात. आता हा फरक लक्षात घ्यायचा, ते असू देत, माझी त्यांच्या असण्याबद्दल काही तक्रार नाही, पण आवडतो कोण मला, तर आवडतं का आवडतो. आता देवाची जी आवड आहे ती देवाची आवड ही माझी आवड झाली तर देव आणि मी यांचं कुठेतरी सख्य जुळायला सुरुवात झाली. नाही तर देवाची आवड एक आणि माझी आवड भलतीच असं काही जर होत असेल तर मग उपासनेचं रूपांतर भक्तीमध्ये होण्याची शक्यता नाही. हे सगळे विचार बरोबर जर बसलेले असतील तर उपासकावर जबाबदारी कोणकोणती येते ते आपल्याला कळतं. आणि उपासकावर एक जबाबदारी पहिली आपण पाहिली, जे निर्गुण आहे ते सगुण झालेलं आहे. त्यामुळे मी जेव्हा नाम घेतो त्यावेळेला नाम एक टप्पा आहे, नाम एक पायरी आहे, आणि त्या नामाच्या आधाराने मला भगवंताची प्राप्ती होईल असं ज्याला वाटतं तो उपासकच राहणार आहे, उपासकाचा भक्त होणार नाही. ह्याचं कारण आहे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. ह्याचा अर्थ असा होतो, ज्या क्षणी मी मुखात नाम घेतो त्या क्षणी मी ब्रह्मच झालेला असतो.
ज्या क्षणी नाम तिथे ब्रह्म आहेच. नाम आणि ब्रह्म दोन्ही वेगळं नाही, अजिबात वेगळं नाही. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर एक तुकाराम महाराजांचा अभंग लावलेला आहे, तिथे लिहिलेला आहे की जो समोर असलेल्या मूर्तीला ब्रह्म समजणार नाही त्याचं तोंड सुद्धा पाहू नका, ते हे परब्रह्म विठ्ठलवरी. प्रत्यक्ष परब्रह्मच विठ्ठलाच्या रूपाने समोर उभा आहे. अशा पद्धतीचा 100% निर्णय भक्ताच्या मनात असला तर मग सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे, म्हणजे सगुणा एक टप्पा आणि त्यातून निर्गुणाची प्राप्ती, असा क्रम भक्तिशास्त्रामध्ये मान्य नाही आहे. आणि ह्याचं एकच कारण आहे, एक जबरदस्त निष्ठा तयार होते की जे सगुण आहे तेच निर्गुण आहे, निर्गुण आहे तेच सगुण आहे. उपासनेचं भक्तात रूपांतर व्हायला ह्या निष्ठेची अतिशय आवश्यकता आहे. आणि अशी निष्ठाची व्यवस्थेत सांभाळतात त्यांना निर्गुणाची प्राप्ती, सगुण निर्गुणाची प्राप्ती दोन्ही एकदमच होऊन जाते, काही त्यात दोन्ही फरकच नाही. हा एक विचार. दुसरा विचार आता पाहिला आपण की अपेक्षा कुठलीही ठेवायची नाही, कसलीही अपेक्षा ठेवायची नाही. आणि इथे तर आमचं सगळं आमच्यात काही टेबल्स तयार झालेले असतात, गमतीशीर गोष्टी आहेत. 1 कोटी नाम झालं की त्याचं काय फळ, 2 कोटी झाल्यावर काय फळ, 3 कोटी झाल्यावर काय फळ, अशा पद्धतीने त्याचं टेबल तयार केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम काय होतो, जेव्हा 1 कोटी होतं नाम तेव्हा मग माणूस विचार करतो आता काय होणार, इतकं झालं आता पुढं काय होणार. आता नाम घेताना 1 कोटी झाल्यानंतर जे मिळालंय फळ ते राहतं बाजूला, आणि 2 कोटी नंतर जे मिळणारे ते डोक्यात राहतं. आता काय माणसाचा स्वभाव आहे. आणि मग अशा पद्धतीने का नामचिंतन करताना फलचिंतन जास्त होतं. आता एक लक्षात ठेवायचं, म्हणून टेबल वाचायच्या भानगडीत पडू नये. 1 कोटी झाल्यावर काय, 2 कोटी झाल्यावर काय, 13 कोटी झाल्यावर काय, ही जी टेबल्स असतात ती टेबल्स एका हद्दीपर्यंत ठीक आहे, माणसाला मोटिवेट करायला बरी असतात, पण त्यापेक्षा त्यात काही दुसरा अर्थ नसतो. म्हणून नामचिंतनाच्या ऐवजी फलचिंतन जर जास्त झालं तर नाम राहतं बाजूला आणि चिंतन कशाचं होतं, आता यातून पुढे काय, यातून पुढे काय, यातून पुढे काय, अशी अस्वस्थता निर्माण होते त्याने. म्हणून फळाचं ज्यावेळी चिंतन करतो त्यावेळेला अस्वस्थता निर्माण होते, आणि अस्वस्थ चित्ताचा तो उपासक आहे तो भक्त होऊ शकत नाही. ते इथे एक फार सुंदर आपापसातलं कोरिलेशन त्याला म्हणतात, ते कोरिलेशन फार छान आहे. आणि म्हणून हा दुसरा विचार आहे की अजिबात फळाची अपेक्षा ठेवायची नाही. आता तिसरा एक विचार आहे, अनन्यता असला पाहिजे. भक्त हा अनन्य शरण असला पाहिजे. अनन्य चिंतयन्तो माम भगवद्गीतेतला श्लोकच आहे. आता भक्त अनन्य असला पाहिजे, आणि अनन्य शब्दाचा अर्थ नारदाने केलेला आहे अन्याश्रयाणाम त्याग हा अनन्यता. एक फार मोठी जबाबदारी आहे, भक्तांवरती मोठी जबाबदारी आली, उपासकांच्यावर मोठी जबाबदारी आली. अन्याश्रयाणाम त्याग हा अनन्यता म्हणजे एका भगवंताच्या आश्रयावरती राहायचं, दुसऱ्या कोणत्याही आश्रयावरती जगायचं नाही, कोणत्याही आश्रयावरती राहायचं नाही. आता जबाबदारी मोठी का म्हटलं, याचं एकच कारण आहे, आपण किती आश्रयावर जगतो, आपल्याला जगण्यासाठी किती आश्रय आवश्यक असतात हे आपण सहसा कधी विचार करत नाही. इतकं त्या आश्रयावरती जगणं आपलं सहज झालेलं असतं. उदाहरणार्थ पहिल्यांदा आपण सगळेजण स्वतःच्या देहाच्या आश्रयावर जगतो. कशाच्या आश्रयाने मी जगतोय, देहाच्या आश्रयाने मी जगतो. आणि देहाच्या आश्रयाने जगतो शब्दाचा अर्थ असा आहे, देह आहे तर मी आहे, देह नाही तर मी नाही. आता याचं इथं सोडवून करून घेऊया, मी आधी आहे का देह आधी आहे, मी आधी का देह आधी, देहामुळे मी का माझ्यामुळे देह. आम्ही असं कधी विचार करत नाही, कारण विचार ही करायचंच नसतं. आमचा एक फार मोठा आहे, अतिशय वाकडं काय असेल तर विचाराशी आमच्या सगळ्यांचं असं आहे, काहीतरी आम्हाला करायला सांगा. श्रावण महिन्यामध्ये 4 सत्यनारायण करायला सांगा, करू. अगदी ह्याच्या सगट मेहून काय म्हणतात ते जेवायला बिवायला घालून सगळं करू. कृतिशीलता फार, आणि जितकी कृतिशीलता जास्त तितकी चिंतनशीलता कमी, हे कायमचा नियम आहे. म्हणून विचार ज्याला म्हणतात तो विचार जर केला तर आधी मी आहे आणि मग काय. आता विश्वाच्या उत्पत्तीचा विचार करूया. एकोहम बहुश्याम, सुरुवातीला जे जग निर्माण झालं त्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी स्फुरण झालं की मी एकच आहे, मी बहु व्हावं. आणि असं स्फुरण झाल्यामुळे अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाली. आणि त्या अनंत कोटी ब्रह्मांडाचा एक जो भाग आहे तो जीव ज्याला म्हणतात, तो जीव त्यातूनच निर्माण झाला. आणि त्या जीवाला त्याच्या वासनेनुसार नवीन नवीन शरीरं मिळायला लागतात. जन्म घ्यावा लागेल वासनेचे संगे, तेव्हा वासना आधी आहे आणि वासनेमुळे शरीर आहे. मूळची वासना ती आहे एकोहम बहुश्याम, ती मूळची वासना आहे. ती मूळची वासना आपल्यामध्ये आली आणि वासना आपल्यामध्ये आल्यामुळे आपण सुद्धा मग असंच होतो, एकोहम बहुश्याम.
आपले सगळेजण 22-24 वर्षाचे झाल्यावर काय होतं, एकोहम बहुश्याम, मग मी काय व्हावं, मी बहु व्हावं असं आपल्यालाही वाटायला लागतं. मग बहु झाल्यानंतर काय होतं, मग ते पुढचं लग्न होतं वगैरे वगैरे जे काही गोष्टी आहेत ते मूळ त्याचं तिकडे आहे. ते जे आपल्याला ही आहे म्हणजे प्रेरणा आहे, ती प्रेरणाचा मूळ उगम तिथे आहे. मुद्दा एकच आहे की मी अगोदर आहे आणि मी आहे म्हणून मग शरीर आहे. एकदा मी चाफळला गेलो होतो. चाफळला गेल्यानंतर इथे एक वृद्ध ग्रस्त होते, खूप वृद्ध होते. ते 7 दिवस तिथं राहायचे. काहीतरी त्यांना सारखं काहीतरी आजार व्हायचा. तर रोज तुंबणं असायचं, झक्कू म्हणतात तसं. मी डॉक्टर असल्यामुळे माझ्या मागे जास्त. मी इथेच गेलो तर मग नंतर काय, मी इथेच जर गेलो तर काय. मग मी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही इथेच जर गेला तर तुम्हाला त्याचं काय. याचा अर्थ काय होतो, समजा तुम्ही इथे गेला तर आम्ही सगळं नंतर बघून घेऊ काय जे पुढे करायचं. आम्हाला 5 मिनिटं सुद्धा तुम्हाला आम्ही जास्त इथे ठेवून घेणार नाही गरजेपेक्षा. याचा अर्थ असा होतो, तो आधी जातो आणि शरीर नंतर. शरीर राहतं की नाही नंतर. आधी कोण जातो, आधी तो जातो. जाणारा आधी जातो, शरीर नंतर राहतं. म्हणून तो आहे म्हणून शरीर आहे. तो गेला की शरीर संपून जातं. हेच आम्ही लक्षात घेतलं बरोबर. असे सारखे विचाराचे काम आहेत. एक कर्जबाजारी माणूस होता. त्या कर्जबाजारी माणसाने कर्जाला कंटाळले, सावकाराचा तगादे, त्याने आत्महत्या केली. तर आत्महत्या केलेली सावकाराला कळलं की आत्महत्या केली. तो जाऊन आला तिथे, मग तो सावकार आला तिथे आणि त्याचं ते प्रेत बघितल्यानंतर तो म्हणाला, हा आता माझ्या हातातून निसटला. कोण निसटला, आता लक्षात आलं. तो तिथे पडलेला आहे. मग तो तिथे पडलेला आहे, मग निसटणारा कोण आहे. जो निसटणारा आहे तो त्याच्यापेक्षा वेगळाच आहे. आता तो म्हणाला, मग पुढचे भानकड नको. हे आणि घेऊन गेलं तर आधी कर्ज झालेलं आहे, याची उस्तावारा करायची वेळ आली तर आणखी ॲडिशनल काहीतरी होईल. म्हणून तो निमूटपणे तिथून निघून गेला. असा तो उदाहरण आपल्याला कळतं की जाणारा तो वेगळाच असतो, शरीर वेगळंच असतं. आणि तो आहे म्हणून शरीर आहे. तो ज्या क्षणी तिथून निघून गेला त्या क्षणी शरीर त्याचं जे व्हायचं ते झालं. हे सगळे विचार केले तर आपल्याला असं लक्षात येतं की मी आहे म्हणून शरीर आहे, शरीर आहे म्हणून मी आहे असं नाही. आणि म्हणून शरीर गेलं की मी जाणार असं जेव्हा आपल्याला वाटतं, त्याचा अर्थ असा होतो, मी शरीराच्या आधाराने जगतो, शरीराच्या आश्रयाने मी जगतो. आणि शरीराच्या आश्रयाचा त्याग, याला अन्याश्रयाणाम त्याग हा अनन्यता, इथून सुरुवात आहे. आता अवघड आहे का सोपं आहे, अवघड आहे का सोपं आहे. आम्ही आपले सगळं म्हणतो भक्ती खूप सोपी आहे बरं का. सगळेजण आम्ही आनंदाने म्हणतात बरं का, तुमचा तो योग नको, तुमचं ते ज्ञान नको, आमची आपली काय बरी, आमची आपली भक्ती बरी. हा पळपुटेपणा आहे, 1 नंबरचा पळपुटेपणा आहे. कारण जितकी भक्ती आम्ही सोपी असं समजतो तितकी भक्ती तुकाराम महाराज सोपी म्हणत नाहीत. ते म्हणतात भक्ती तो कठीण, सुळावरील पोळी, निवडी तो बळी विरळा आणि शूर. म्हणजे भक्तीचं जो निवड करतो मोक्षाचं साधन म्हणून, तो अतिशय शूर आणि वीर असतो. भक्ती तो कठीण असं तुकाराम महाराज म्हणतात. पुढे ते म्हणतात भक्त बनविता गोड वाटे, करण्याकरता टीर फाटे. जरा अनपार्लमेंटरी शब्द वापरलाय, आता वापरलाय खरा. तो वापरल्याचं एक कारण आहे, आम्ही जसं समजतो तशी भक्ती सोपी नाही एवढं लक्षात ठेवावं. आणि आमची आपली भक्ती बरी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण स्वतःची फसवणूक करून घेत असतो. आणि आत्मवंचनेसारखी दुसरी वंचना नाही जगामध्ये. एक वेळ दुसऱ्याची वंचना केली, फसवणूक केली तर त्याचं काय नुकसान झालं होईल. आत्मवंचना जर मी केली, माझीच मी फसवणूक करून घेतलं तर सर्वात मोठं नुकसान माझं होणार आहे. आणि परमार्थामध्ये माझं नुकसान होणार आहे असं कोणालाच वाटत नाही, माझा फायदाच होणार आहे असं वाटतं. फायदा म्हणजे काय, हे मिळेल ते मिळेल, इतकं केलं तर इतकं होईल वगैरे वगैरे. म्हणून अन्याश्रयाणाम त्याग हा, एका भगवंताशिवाय दुसऱ्या आश्रयाने जगण्याची जी आपली सवय आहे ती सगळी सवय पुसून टाकणं आणि शरीराच्या आश्रयावर ते न राहणं. आणि इथूनच सुरुवात आहे. आपण सगळेजण शरीराच्या आश्रयावरती राहतो. दुसरं, कुटुंबियांच्या आश्रयावर राहतो. जरा नाजूक प्रश्न आहे, अवघड. आपले जे कुटुंबीय असतात, पत्नी, मुलं, भाऊ बहिणी काय जे असतील ते सगळं कुटुंब, त्यांच्या आश्रयाने आम्ही राहतो. आता त्यांच्यात राहणं वेगळं आणि त्यांच्या आश्रयाने राहणं वेगळं, हे दोन्हीत फरक आहे. त्यांच्यात राहायलाच लागतं, कोणालाही झालं तरी त्यांच्यात राहायला लागतं, गुणगोविंदाने राहायला लागतं, एकमेकांना मदत करून राहायला लागतं. हे सगळं बरोबर आहे. पण ते आहेत तर मी आहे असं झालं की आश्रय झाला. देव आहे म्हणून मी आहे. नेहमीच देवाच्या आश्रयानं, आणि शब्दाचा अर्थ असा होतो की जेवढे दिवस त्याला हे ठेवायचं शरीर, तेवढे दिवस तो ठेवणार आहे. शरीर कोणाचं आहे,
परवाच पाहिलं आपण. त्यांनी दिलंय शरीर, तो मी आणलंय. परवा त्याचा निर्णय करून टाकला आपण की शरीर त्याने दिलेलं आहे. त्याने दिलेलं असल्यामुळे ते त्याचं आहे, आणि त्याचं असल्यामुळे तेव्हा त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो घेऊन जाईल. आता त्याचा जर मालकीचा असेल तर त्याच्या आश्रयाने जगावं का ज्याने ते दिलं त्याच्या आश्रयात जगावं? त्याचं उत्तर सोपं जातं. ज्याने दिलं त्याच्या आश्रयात जगलो तर त्याच्या स्वरूपाशी प्राप्ती होऊ, आणि पुन्हा पुन्हा शरीर मिळण्याची भानगड राहणार नाही. मग पुनरपी जननम वगैरे काय आहे, एकदम लॉजिकल सगळ्या गोष्टी असतात, मॅथमॅटिकल असतात. एकदा काही गोष्टी अशा आपण स्वीकारल्या ना श्रद्धेने की पुढच्या सगळी जी मांडणी असते ते अतिशय मॅथमॅटिकल असते. म्हणून देहाच्या आश्रयानं राहायचं नाही, कुटुंबियांच्या आश्रयानं राहायचं नाही. कुटुंबीय आहेत म्हणून मी आहे असं नाही, कुटुंबात राहायचं. मग मगाशी मी सांगितलं काय सगळं एकमेकाचं जे करायचं ते करायचं, मदत करायची, सगळं करायचं, प्रेमानं राहायचं, गुण्यागोविंदाने नांदायचं, सगळं बरोबर आहे. पण ते आहेत तर मी आहे, इथे बिघडलं. याचं कारण आहे कुटुंबातले घटक जे असतात ते घटक आपापल्या मार्गाने केव्हा तरी जातातच. कुटुंबातले घटक आपापल्या मार्गाने जातात, आणि ते आपापल्या मार्गाने गेल्यानंतर मग नंतर ते माझे राहत नाहीत. कुटुंबातले घटक माझे राहत नाहीत तर जरा अवघड असतं. माझ्या मुलीचं लग्न झालं, तर लग्न झाल्यानंतर ती गेली सासरी. 15 दिवसानंतर परत आली बाहेरी माझ्याकडे. तर आल्यानंतर म्हणाली आमच्याकडे असं नसतं. आमच्याकडे म्हणजे कोणाकडे? आता ती 23 वर्ष माझ्या घरी राहिली, 15 दिवस फक्त तिकडे जाऊन झाले. तोपर्यंत तुमच्याचं आमचं आणि आमच्याचं तुमचं उलटं पालटं होऊन गेलं. आता याचा अर्थ असा होतो की मग माझी नाही राहिली, मग कोणाची झाली? मग ते त्यांची झाली. मग तसं राहणं बरं का परत येणं चांगलं? हे माणसाचा मोठा डिलेमा असतो. लग्न झालं तरी त्रास होतो, नाही झालं तरी त्रास होतो. आता हे काय, हा जो डिलेमा आहे सगळा, ह्याचं तात्पर्य एकच आहे की त्यातला जो माझेपणा आहे, त्याच्यावरती जे अवलंबन आहे ते आहे तर मी आहे, हा जो भाग आहे त्यातला, हा भाग गेला पाहिजे. आणि हा भाग गेला की मग कुटुंबियांच्या आश्रयावर राहायचं नाही. मुलगा सुद्धा त्याच्या मार्गाने निघून जाईल, आणि आम्ही दोघातला सुद्धा एक जण नक्की मागे पुढे जाणार आहे. बरोबर आहे ना? आम्ही दोघं असतो ना, शेवटी सगळे गेले तरी मी आणि पत्नी दोघं राहतो. आता त्यातला सुद्धा एक जण आधी जाणार आहे, एक जण नंतर जाणार, हे ठरलेलंच आहे. आता हे तर आहे. मग शेवटी राहिली किती? गणित आहे हा. आता ऐकण्यासारखं नाही गणित, अजिबात ऐकवत नाही. मी पहिल्यांदा एकटाच होतो, मग एकाचे 2, 2चे 3, 3चे 4, एक कमी झाला 3 राहिले, पुन्हा एक कमी झाला 2 राहिले. आता पुन्हा 2तला एक नक्की मागे पुढे जाणार, राहिला किती? 1. सुरुवातीला किती होता? 1. मग उरलेले 3 कसे? मिथ्या. आता मिथ्या शब्द असा समजून घेतला तर उरलेले जे 3 आहेत ते होते का नव्हते? मग होत्याचे नव्हते झाले. आता होत्याचे नव्हते झालं यालाच म्हणतात मिथ्यात्व. अशा पद्धतीने मिथ्यात्व समजून घेतलं तर तसे लॉजिकल आहे आणि वास्तव आहे. ते मिथ्यात्व एक वास्तव आहे. हा जर विचार केला बरोबर तर मुद्दा एकच आहे, कुटुंबियांच्या आश्रयाने जगू नये, त्यांच्यात राहावं. सगळं मगाशी सांगतो मी सातत्याने, पण त्यांच्या आश्रयाने राहायचं. तिसरी गोष्ट, संपत्तीच्या आश्रयाने आम्ही राहतो. संपत्तीच्या आश्रयाने आम्ही राहतो. संपत्ती असावी की नसावी? समर्थ म्हणतात प्रपंच पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. तर प्रपंचात सुवर्ण पाहिजेच, म्हणजे पैसे असल्याशिवाय प्रपंच होणार नाही. तेव्हा प्रपंचात छोटे पैसे लागतातच, पण पैसे आहेत तर मी आहे, हा जो विचार आहे हा विचार उपयोगाचा नाही. आणि खूप जणांचं तसं असतं. खूप जणांचा आश्रय कशाचा आहे? शेवटी सगळेजण म्हणतात ना, काय कामाला नक्की येणार आहे तर ते कामाला येणार आहे. सर्वात जर काय कामाला आहे असं ते कामाला येणार आहे. आता व्यवहाराच्या दृष्टीने बरोबर आहे, पण त्याचा मालक कोण आहे? आता पुन्हा सगळा विचार सातत्याने येतो. संपत्तीचा मालक कोण आहे? संपत्तीचा मूळचा मालक कोण आहे? अशी कल्पना करा, माझ्याजवळ एक टनभर सोनं आहे. काय हरकत नाही तुमची? काय हरकत नाही, असाला काय बोलायची कधी बोलायचं, काय हरकत आहे? 1 टन सोनं आहे माझं. मी अतिशय कष्ट करून, अगदी स्वकष्टार्जित आहे, सगळं टॅक्सेस वगैरे देऊन सगळं मिळवलेलं आहे. अगदी बरोबर आहे. पण मुळात सोनं आलं कुठून? पृथ्वीतून. पृथ्वी अनंत कोटी ब्रह्मांडाचा एक भाग आहे, आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक कोण आहे? तो आहे. मग तो जर असेल तर त्याने मला जितकं द्यायचं तेवढं दिलं म्हणून ते त्याचं आहे, ते माझं नाही. असं झालं, माझं नाही असं ठरलं की आश्रय गेला. आता हा जो विचार आहे, माझं नाही असं ठरलं
माझं नाही ठरलं म्हणून कोणी घेणार नाही, माझ्याकडून कोणाला द्यायचं पण नाही आहे. पण फक्त काय आहे, त्याच्या आश्रयावर जो जगणं आहे त्या आश्रयावरचं जगणं हळूहळू सोडून द्यायचं. म्हणून संपत्तीच्या आश्रयाने जगायचं नाही. खूप जण असतात असे, एकदा थोड्या दिवसांनी सगळे एकदा शेअर्स काढून बसतात, सगळे एफ डीच्या रिसिट्स असतात त्याही काढून बसतात, आणि ते सगळे एकदा ते आकडे बघितले, ते बेरीज वगैरे साधारण 5-50 लाख झाले की कसं वाटतं, छान वाटतं. आता असं वरचेवर बघून काय वाढतात का, नाही वाढत. आणि नाही बघितले कमी होतात का, कमी नाही होत. पण तरीसुद्धा ते बघितल्याशिवाय बरं वाटत नाही. तो अकाउंट बुक एकदा बघावं, शेवट आकडा बिकडा बघितला म्हणजे कसं वाटतं, छान बघितलं. एकदा इकडच्या भागामध्ये एकदा सोन्याचे दागिने एकदा सगळे समोर मांडून बसले, हा हा छान छान, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता हे जे सगळं आहे ना, हे सगळं जे आहे याला म्हणतात आश्रयावर जगणं. आणि असण्यात दोष नाही. हां, ते काय जसं प्रारब्ध असेल ज्याचं जसं त्याप्रमाणे त्याला जे मिळायचं ते मिळणार आहे. असण्यात दोष नाही, पण त्याच्यावरती त्याच्याशी आसक्त असण्यात दोष आहे. आणि जिथे आसक्ती असते ना तिथे आश्रय राहतो. जिथे आम्ही आसक्ती धरतो तिथे आश्रय असतो. म्हणून संपत्तीच्या आश्रयाने जगायचं नाही, शरीराच्या आश्रयाने नाही, कुटुंबियांच्या आश्रयाने, संपत्तीच्या आश्रयाने नाही, सत्तेच्या आश्रयाने नाही. अन्याश्रयाणाम त्यागा, फार मोठी व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. अन्याश्रयाणाम त्यागा अनन्यता एवढं एकच सूत्र आहे, पण एका सूत्राची व्याप्ती आहे. सत्तेच्या आश्रयात जगायचं नाही. आता आमच्यात पुष्कळ जण असं वाटतं सत्ता असले, खूप सत्तेचा आश्रय असतं. आणि रिटायर झालेल्या लोकांचं काय असतं, आणखी एक मोठी अडचण असते की बाहेरची सत्ता सगळी संपून जाते, मग उंबऱ्याच्या आतली सत्ता फक्त शिल्लक राहते. आणि उंबऱ्याच्या आत त्या सत्तेला धक्का लागता कामा नये याची खूप काळजी घेतात. घरातली प्रत्येक गोष्ट मला विचारून झाली पाहिजे, माझ्या नकळत एकही गोष्ट होता कामा नये वगैरे वगैरे, अशी फरमानं निघतात घरामध्ये. अशी फरमानं निघतात. एकच कारण आहे की ते सत्तेचं असं असतं, आश्रय असतो मोठा. आणि त्या सत्तेच्या आश्रयाने आपण जेव्हा जगतो त्यावेळेला त्याच्या सत्ता, सर्व सत्ताधीश कोण आहे, पुन्हा तोच विचार आहे सातत्याने. सर्व सत्ताधीश कोण आहे, तो सर्व सत्ताधीश आहे. आणि तो सर्व सत्ताधीश असल्यामुळे त्यातला तो सत्ता, मी सत्ताधीश आहे असं जेव्हा मला वाटायला लागतं तेव्हा त्याची जागा कोण घेतो, त्याची जागा मी घेतो. आणि त्याची जागा जेव्हा मी घेतो त्यावेळेला त्याचा अधिक्षेप होऊन जातो. आणि त्याचं सर्व सत्ताधीशत्व जे असतं ते आम्ही नाकबूल केलं, नामंजूर केल्यासारखं होतं. इतके परिणाम असतात त्या साध्या साध्या गोष्टींचे, आपण त्या परिणामांचा कधी विचार करत नाही. ह्याचं एकच कारण आहे, असा विचार करायचा असतो हेच ठाऊक नसतं. नाम घ्यायचं असतं, पूजा करायची असते, मग पूजेसाठी काही शब्द ठरले असतात. पूजा आवरली का, आटोपली का, उरकली का आणि संपली का, 4 शब्द पूजेसाठी राखून ठेवलेले असतात. आणि मग पूजेत वाटणी होते, आज मला वेळ नाही, तू पूजा करून टाक. आता असं जे काय होतं, तू पूजा करून टाक. आता करून टाक शब्दाचा अर्थ काय होतो, काय त्या देवाचं काय झालं, पूजा करून टाक म्हटल्यानंतर असं कुठेतरी ते आपण भक्तीच्या नावाने जे जे काय करतो ना, ते भक्तीच्या नावाने जे जे करतो त्याचा तो दर्जा जर सांभाळला गेला नाही, त्याची उंची सांभाळली गेली नाही, तर मग उपासकाचा भक्त होण्याची शक्यता नसते. होईल आमच्या मताने, काय जे आमच्या कल्पनेप्रमाणे जी उपासना व्हायची ती होईल, पण जशी पाहिजे तशी ती होणार नाही. एक मोठे म्हणून सत्तेच्या आश्रयाने राहणं, संपत्तीच्या आश्रयाने, कीर्तीच्या आश्रयाने. आपल्या सर्वांना कीर्तीचा आश्रय मोठा वाटतो बरं का. गावात 1 नंबरचा डॉक्टर कोण आहे, मी आहे. जर चुकून दुसऱ्याचं कोणी नाव घेतलं तर बरं नाही वाटत. 1 नंबरचा डॉक्टर गावामध्ये मीच असलं पाहिजे. त्याला कीर्तीच्या नावाने, कीर्तीच्या आश्रयाने जगणं म्हणतात. कीर्तीसंबंधी एक फार छान भागवतामध्ये सांगितलंय की कीर्ती नावाची एक कन्या आहे, त्या कीर्ती नावाच्या कन्याचं लग्नच होत नाही म्हणे. मजेशीर आहे, सुभाषित आहे बरं का, भागवतातली गोष्ट नाही, सुभाषित आहे. कीर्ती नावाची एक कन्या आहे, हजारो वर्ष झाली पण तिचं लग्नच होत नाही आहे. का लग्न होत नाही म्हणे, तर तिला जे हवेसे वाटतात त्यांना ती नको असते, त्यांना ती नको असते. आणि तिला जे हवे, त्यांना जी हवीशी वाटते, त्यांना ज्यांना कीर्ती हवीशी वाटते त्या कीर्तीला ते नको असतात. मोठी तिढा आहे हा मोठा. एक रण निघायचे असले तर दोघांनी पळालं पाहिजे की नाही, इकडून इकडे इकडून इकडे, असं नाही. म्हणून ज्यांना कीर्ती हवीशी वाटते ना त्यांना त्या कीर्तीला ते आवडत नाहीत, कारण हपापलेले आहेत, समजते कीर्तीला हपापलेले आहेत. आणि
उलटं काय मग सांगितलं, मुद्दा एकच आहे की कीर्ती भगवंताच्या आश्रयाने राहते. आणि भागवत असं सांगतं की भगवान श्रीकृष्णाचं जेव्हा निर्याण झालं तेव्हा कीर्ती त्याच्याबरोबर निघूनच गेली. आणि ती असं म्हणाली, ह्या जगामध्ये आता कोणाच्याही गळ्यात माळ घालण्यासारखा एकही माणूस राहिलेला नाही. त्यात माझा नंबर आहे की नाही? मग माझा नंबर त्यात आहे. आणि माझा नंबर त्यात असल्यामुळे कीर्ती माझ्या आश्रयाने कधी राहणार नाही, मला कीर्ती आश्रय देणार नाही. म्हणून कीर्तीच्या आश्रयाने राहायचं नाही. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, यशस्वी कोण सर्वात. आता हे सगळे विचार आहेत ना, आणि हे सगळे विचार असतात. शरणागतीला फार उपयोग होतो या विचारांचा. सर्वात यशस्वी कोण? एक फक्त क्षणभर स्फुरण झालं, एकोहम बहुश्याम, अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाली. इतकं यश आलं. एका स्फुरणाला केवळ क्षणभर स्फुरण झालं, अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाली. आणि मी एक माझं सांगतो स्फुरण, म्हणजे मला काय हवं होतं ते. माझ्या हॉस्पिटलमध्ये 20 कॉट्स होत्या, 20 कॉट्स. आता ते काय होतं, मी सगळ्या तऱ्हेने प्रयत्न केले, पण एक कॉट नेहमी रिकामीच राहायची. कमीत कमी गरज नसलेल्यांना ॲडमिट केले, जे बरे झाले होते त्यांना जाऊ दिलं नाही. सगळं वाटेल ते खटपटी केल्या, पण शेवटी एक कॉट नेहमी तशीच राहायची. तर म्हणजे एक साधी एक इच्छा माझी की 20च्या 20 कॉट्स भरलेल्या दिसाव्या, तेवढी साधी इच्छासुद्धा पुरी होत नाही. मग रोज घरामध्ये भुणभुण, 20वी खाट भरलेलं नाही. मग शेवटी एकदा माझी पत्नी म्हणाली, तुम्ही झोपा म्हणे 20व्या खाटवर झोपून. आता त्यावेळी ती भरलेली दिसेल तुम्हाला. आता यातून त्याला कळतं की एक एवढी इच्छा ती सुद्धा पुरी होत नाही. आणि ही तर अनंत कोटी ब्रह्मांड निर्मितीची इच्छा एक क्षणभर झाल्याबरोबर अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झाली, किती यशस्वी असेल. आता हे सगळे विचार जर केले तर आपल्याला त्यात आणखी एक मोठा लाभ आहे, अहंकाराला जागा राहत नाही शिल्लक. आणि भगवंताचं भक्तीचं अहंकाराचा अतिशय वाकडा आहे. फार वाकडं जर कशाचं असेल भक्तीचं तर अहंकाराशी सगळंच. ज्ञानाचंही अहंकाराशी वाकडंच आहे, योगाचंही अहंकाराशी वाकडंच आहे. आणि जिथे अहंकार असतो त्या ठिकाणी योग नाही, ज्ञान नाही, भक्ती पण नाही. मग तुम्ही भक्तीच्या नावाने काय करत असेल ते करा, ज्ञानाच्या नावाने काय करत असेल ते करा. जर अहंकार शिल्लक असेल त्या दोन्हीचा काहीच निर्मिती होत नाही. आणि मग अहंकार लयासाठी ह्या सगळ्याचा अतिशय उपयोग आहे. आणि आश्रय जे आहेत त्या आश्रयाचा त्याग करण्याला सुद्धा, हे सगळ्याच्या आश्रयाने जेव्हा मी जगतो तेव्हा त्यातून अहंकार निर्माण होतो. मग मी श्रीमंत आहे, मी सत्ताधीश आहे, मी कीर्तिमान आहे, इत्यादी इत्यादी. आश्रयाने जगायला लागलं मग त्यातून तुलना निर्माण होते. जिथे तुलना निर्माण होते तिथे द्वैत असतं, जिथे द्वैत असतं तिथे अद्वैत नसतं. हे असे सगळे गणितासारखे एक एक गोष्टी मोहायला लागतात सुद्धा. आणि इतके सगळा विचार व्यवस्थित शास्त्रशुद्ध भक्ती हे शास्त्र असतं. आणि भक्ती हे शास्त्र आहे म्हणून समजून केल्याशिवाय, भक्ती केल्याशिवाय भक्तीचा जो परिणाम आहे अपेक्षित, तो भक्तीचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. जसं ज्ञानयोग हे शास्त्र आहे, अष्टांगयोग शास्त्र आहे, तसंच भक्तियोग हे सुद्धा परिपूर्ण शास्त्र आहे, पण समजून जर केली तर. म्हणून अनन्यता, अन्याश्रयाणाम त्यागा अनन्यता. आता त्याच्या पुढचा भक्तीतला आणखी एक महत्त्वाचा घटक कोणाच्या लक्षात येतोय? दोन तीन सांगितले. एक निष्कामता झाली, एक अनन्यता झाली, तिसरं आत्ता माझ्या डोक्यात होतं, निसटलं पटकन. शरणागती. आता त्यातला पुढचा एक शरणागती खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही सगळेच समजतो की आम्ही देवाला शरण गेलेले आहोत आणि आम्ही म्हणतो सुद्धा, देवा मी तुला शरण आहे. शरणागतीचे बहिरंग सुद्धा आमच्याजवळ असतात. डोकं ठेवायचं हे काय लक्षण आहे शरणागतीचं. गुडघे टेकायचं हे कसलं लक्षण आहे शरणागतीचं. 1 किलोमीटर लांबून नमस्कार खालीत यायचं, साष्टांग नमस्कार खालीत 1 किलोमीटर लांबून येतात. मग ते फोटो काढतात, त्याचे टी व्हीचं शूटिंग होतं. आणि तसं टी व्हीचं शूटिंग झालं की आपली भक्ती बरोबर झाली. असं जे काही चालतं दिखाऊपणा, हाच दिखाऊपणा आहे.
शरणागती शब्दाचा अर्थच असा आहे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जितकी अनन्यता महत्त्वाची आहे तितकी शरणागती महत्त्वाची आहे. आणि शरणागती शब्दाचा नेमका अर्थ असा होतो, त्याने जसं ठेवलं असेल तसं मी राहणार आहे. त्याने जसं ठेवलं असेल तसं राहणार आहे. आणि ते आपल्याला तुकारामांचा अभंग सगळ्यांना ठाऊक आहे, ठेविल्यानंते तैसीचे राहावे, चित्ते असं द्यावे समाधान, असं तुकाराम महाराज म्हणतात. पण आम्ही त्या समाधानाच्या अगोदर एक अक्षर लावतो, चित्ते असं द्यावे समाधान. आता इथेच भक्तीची फजिती आहे. या ठिकाणी उपासकाचा भक्त व्हायची शक्यताच नाही आहे. जैशी स्थिती आहे तैशापरी आहे, कौतुकुतूप आहे संचिताचे. माळी जे होते नेले ते होती निवांतची ठेले, तया पाणी आयसे केले व्हावे. ते दृष्टांत आहेत आणि तिने दृष्टांत अतिशय सुंदर आहे. ठेविल्यानंतर तैसेची राहावे, चित्ते असं द्यावे समाधान. त्याने जसं ठेवलं असेल तसं अतिशय समाधानाने राहावं, संघर्ष न करता राहावं. मग आता संघर्ष ऐकला ना, इतकं मी तुझं केलं तरी माझं असं कसं. आता हा संघर्ष आहे. आता या संघर्षामध्ये एक मोठा विपरीत गोष्ट आहे की देवावरती माझी श्रद्धा आहे. कुणीही म्हणणार नाही भक्त माझी देवावर श्रद्धा नाही असं कुणीही म्हणणार नाही. देवावर माझी श्रद्धा आहे, पण देवाने ह्या जगाची जी व्यवस्था लावून दिलेली आहे ती व्यवस्था मला मान्य नाही. हे मोठं विचित्र आहे. देवावर माझी श्रद्धा आहे, पण जे ह्या जगाची ईश्वराने एक व्यवस्था लावून दिलेली आहे त्याला प्रारब्ध असं म्हणतात. फार चांगला शब्द आहे प्रारब्ध. आणि हा शब्द आम्ही नाही समजून घेतला तर उपासकाचा भक्त होण्याची शक्यताच नाही आहे. म्हणून प्रारब्ध शब्दाचा अर्थ आहे माझं जे प्रारब्ध आहे, मी घेऊन बरोबर आलेलो हे जे प्रारब्ध आहे, त्या प्रारब्धानुसार मला जे मिळालं ते मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यात आणखी एक मजा आहे, मी देवाचं नाव घेतलं तरी जे मला मिळायचं ते मिळणारच आहे, नाही नाव घेतलं तरी जे मिळायचं ते मिळणारच आहे, स्तुती केली तरी तेवढंच मिळणार आहे, आणि त्याच्या नावाने खडे फोडले तरी तेवढंच मिळणार आहे. आता हे काही आमच्या कधी लक्षात येत नाही. देवाला जर काही म्हटलं तर न जाणो काहीतरी झालं तर काय करायचं. तो काय माणूस आहे का? त्याची स्तुती केलं तर काहीतरी देणार आहे, नाही स्तुती केलं तर देणार नाही. तो काय माणूस आहे? हे माणसाचं लक्षण झालं. देवाचं असं नाही आहे, अतिशय नाही आहे. तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला जे मिळालंय ते कोणत्याही परिस्थितीत दिल्याशिवाय राहणार नाही. आता हा जो आपल्याला ठाऊक असलं बरोबर तर मग ठेवले अनंतीला अजिबात अडचण नाही. का ठेवले असं, त्यांनी मला असं का ठेवलं, एकच कारण आहे, माझं पूर्वकर्म त्याला जबाबदार आहे. त्या पूर्वकर्मानुसार त्याची नोंद कुठे आहे, त्याच्याकडे आहे. आणि त्याच्याकडे नोंद असल्यामुळे आणि त्या नोंदीत फेरफार होण्याची शक्यता नसल्यामुळे, आता आम्ही इतकं नाम घेतलं त्या नोंदीत जरा फेरफार व्हावी, किंवा 1000ची हार घातला परवा सांगितलं तसा, त्यात एखादं कलम जरा रद्द करावं असलं काही होत नाही. सगळं जसं चालायचं तसंच्या तसं चालू राहणार आहे, काही कशात फरक पडत नाही. आता हे नाही लक्षात राहिलं ना तर मग सारखं इतकं केलं तरी असं कसं हे राहतं. म्हणून ठेवल्यानंतर तैसेचे राहावे, चित्ते असं द्यावे समाधान. आता अंतःकर वृत्तीच्या सम्यक आधानाला समाधान म्हणतात. समाधान शब्दाचा नेमका अर्थ आहे की अंतःकर वृत्ती जी असते आपलं, म्हणजे मन असतं साध्या भाषेवर, त्याचं सम्यक आधान म्हणजे एक ठिकाणी ते सातत्याने स्थिर पद्धतीने राहणं, याला समाधान म्हणतात. नाही तर आमचं कसं असतं, आज दुपारी जेवण छान मिळालं, मला समाधान झाले, असल्या तऱ्हेचं समाधान नाही बरं का. ते समाधान कसं आहे, कशावर तरी अवलंबून असलेलं समाधान आहे, असलं समाधान नाही ते. तर समाधान शब्दाचाच अर्थ असा आहे, समाधानी अंतःकरणाची एक अवस्था आहे, समाधानी अंतःकरणाची एक स्थिती आहे. आणि अंतःवृत्तीचं सम्यक आधान म्हणजे भगवंताच्या स्वरूपाशी म्हणा, नामाशी म्हणा, त्या अंतःवृत्ती जेव्हा चिकटून राहते, त्याला धरून जेव्हा राहते, तर त्याला समाधान असं नाव आहे. समाधान शब्द तुम्हाला मला ठाऊक येतो आणि परमार्थात येतो, या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आणि हा फरक लक्षात घेतला, चित्ते असू द्यावे समाधान, त्याचं अंतःवृत्तीतून त्याला कधी निष्ठू देऊ नये, देवाला कधी निष्ठू देऊ नये. जैसी स्थिती आहे तैशापरी आहे. कशाची स्थिती परवा आपण पाहिलं, देहाची जशी स्थिती असेल तशी, कुटुंबाची जशी असेल तशी, परवा आपण ती आधी सगळी पाहिली. माळी जेवती नेले तेवती निवांतची ठेले, तया पाणी आयसे केले व्हावे, हे शरणागतीचे लक्षण आहे. दृष्टांत दिला आहे की पाणी जे असतं, बाग असते एखादी, त्या बागेमध्ये माळी असतो, त्या पाण्याला माळी जिकडे नेईल तिकडे ते निमूटपणाने जातं. मी या झाडाकडे जाणार नाही, त्या झाडाकडे जाणार नाही, किंवा त्या झाडाकडे थोडं जास्त जाईन, या झाडाकडे दुर्लक्ष करीन, असं पाणी कधीही म्हणत नाही. माळ्यानं नेलं ना, जिकडे नेलं तिकडे गेले.
आता ही जी पाहण्याची स्थिती आहे तशी ह्याची असावी. माळी जी होती नेले ती होती निवांत तशी, ज्या तिकडे जसं वाट्याला आलं, जे वाट्याला आलं ते जसंच तसं शांतपणे स्वीकारलं. त्या पाहणे आयसे केले व्हावे, मला असंच का केलं, तसंच का केलं, इकडेच का नेलं, तिकडेच का नेलं, अशी काही तक्रार करायची नाही. आणि अशी तक्रार म्हणून गोंधळकरांचं वचन सांगितलं, जो तक्रार करतो त्याला भक्त म्हणता येत नाही. फार सुंदर व्याख्या केली आहे गोंधळकर. जो तक्रार करतो तो भक्त असू शकत नाही. आणि तिथे जाणारेच किती लोक तक्रारीच घेऊन जातात अगोदर, आमचं असं नाही, आमचं तसं नाही, आमचं हे झालं पाहिजे, आमचं ते झालं पाहिजे, म्हणजे व्याख्या त्यांनीच करायची आणि तक्रारी घेऊन त्यांच्याचकडे जायचं. आता हे कसं काय जमणार? गोंधळकर महाराजांचं माझं पटेल कसं मग? आता हाच विचार आहे. विचार आम्ही समजून घेतला तर पुढचं काहीतरी आहे. म्हणून शरणागती शब्दाचा अर्थ असा आहे, जशी स्थिती असेल त्या पद्धतीने देवांतपणे त्याच्याशी टक्कर न घेता. आता काय असतं, वरून शरणागती आहे, आतून टक्कर आहे, विलक्षणच आहे. वरून शरणागती, देवा मी जसं ठीक आहे, पण तू तेव्हा असं कसं केलंस माझं? आता हे काय झालं, त्याची व्यवस्था मान्य नसल्याचं लक्षण झालं. मग एकीकडे त्याच्यावर श्रद्धा आहे आणि एकीकडे व्यवस्था मान्य नाही. आणि यातलं खरं काय? दोन्हीतलं श्रद्धा आहे खरं का त्याची जी सिस्टीम आहे त्यांनी बसवून दिलेली घडी आहे त्या घडीवर विश्वास नाही हे खरं? याचा अर्थ असा होतो, या भक्ताचं काही खरं नाही. आता आमच्याकडे तो शब्द जो आहे ना तो विचित्र वापरता. एखादा पेशंट खूप सिरियस असतो, लोक मला विचारतात काय होतं पेशंटचं कसं काय, मग मी सांगतो त्याचं काही खरं नाही. आता तसा जो अर्थ आहे ना तो इकडे आहे. आता अशा पद्धतीने जो उपासना करतो त्याच्या उपासनेचं काही खरं नाही, त्या भक्ताचं काही खरं नाही, त्याची भक्ती संपली म्हणून समजायला हरकत नाही. म्हणून उपासनेमध्ये जे काही थंब रूल्स आहेत उपासनेचे, त्या थंब रूल्सच्या सोडून आम्ही उपासना जर केली तर त्या उपासनेचं भक्तीत रूपांतर होण्याची शक्यता असते. म्हणून शरणागती अतिशय मोठी गोष्ट आहे, शरणागती. आणि पुढचा एक भाग आहे त्याला प्रेम असं म्हणतात. सात्वास्मिन परम प्रेमरूपा सा न कामायमाना निरोध रूपत्वात, असं नारद भक्ती सुद्धा सांगतं. सात्वास्मिन परम प्रेमरूपा, अत्यंत प्रेम देवावरती आणि अनडिवायडेड प्रेम. आता ही मोठी अवघड गोष्ट आहे, अतिशय अवघड गोष्ट आहे. अत्यंत प्रेम कोणावरती आहे? देवावर प्रेम. आणि त्या प्रेमामध्ये दुसरे कोणी वाटेकरी नाहीत. आणि वाटेकरी जर असतील तर त्यांच्यातलं देव ओळखून मग वाटेकरी आहे. आता एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या महत्त्वाच्या गोष्टीमागे तत्वज्ञान आहे. जे जे देखे जे भूत ते ते जाणे जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. तर माझं जर कोणावर प्रेम असेल तर त्याच्यातला देवावर प्रेम आहे. त्यावर प्रेम म्हणजे काय? कोणावर प्रेम? मग त्याच्यातल्या देवावर प्रेम. आणि त्याच्यातल्या देवावर जर प्रेम असेल तर त्याला धक्का कधीही लागायचा नाही. मग ते कंडिशनल प्रेम नसतं. सामान्य प्रेम कसं असतं, सगळं ठीकठाक असेल तर प्रेम आहे, आणि त्यात जरा काय बिघाड झाला की काय झालं, प्रेम बिघडलं. आता असं जर प्रेम असेल तर त्या प्रेमाला त्या प्रेमाचा दर्जा त्याला येत नाही. आणि असं प्रेम केव्हा टिकून राहतं? त्यातला तो ओळखून राहिलं तर माझ्या प्रत्येक पेशंटमध्ये देव आहे असं मला लक्षात आलं तर मी त्याच्याशी कसा वागेन? फार अवघड गोष्ट आहे. मी माझ्या आपल्या गमतीत एक गोष्ट सांगत असतो तुम्हाला. एक पेशंट माझ्याकडे आला, सर्दी पडसं खोकला झालेला साधा. मला माहिती आहे 2 गोळ्या देऊन बरा होणार आहे. सर्दी संबंधी एक नियम आहे, औषध घेतलं तर सर्दीला बरं व्हायला 7 दिवस लागतात, नाही घेतलं तर 3 दिवसात बरी होते. आता अशा तऱ्हेच्या सर्दीचे गंमत सांगतात. आता असा जर पेशंट समजा 2 गोळ्यात बरा झाला तर मला ते परवडत नाही. मग मी त्याला काय सांगतो, त्याला 10 इंजेक्शनं घेतली पाहिजेत. आणि त्याला 10 इंजेक्शन, मग ते 200 रुपये मी खिशात जेव्हा घालतो आणि विठ्ठलासमोर जाऊन उभं राहतो तेव्हा देव माझ्याकडे बघेल का बघून घेईल? साधी सरळ गणित असतात, यामध्ये असं काही गुंतागुंतीचं काही नाही, अतिशय सरळ आहे. आणि हे का मी आता उदाहरण का दिलं, त्यात जो देव असेल, जे जे देखे जे भूत ते ते जाणे जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा, भक्तीचं लक्षण सांगितलंय. मग आता प्रत्येकातला देव ओळखायचा असेल तर देवाला त्यातल्या देवाशी शोभेल असं वागलं पाहिजे का नको? आता मोठा प्रश्न आहे, हे मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न काय आपल्याला लवकर सुटणं मोठं कठीण आहे. आणि हा प्रश्न सुटण्याचं एकच कारण आहे, अनुकूल प्रतिकूल चिंतन होत जातं. काही गोष्टी अनुकूल असतात, काही गोष्टी प्रतिकूल असतात. प्रतिकूल झालं की आपलं बिघडून जातं, अनुकूल झालं की लगेच नीटनेटकं होऊन जातं. आणि अनुकूल प्रतिकूलाचा खेळ हा आपल्या जीवनात अखंड चालू राहतो.
मी परवा सांगितलं अनुकूल, प्रतिकूल आणि उदासीन 3 प्रकारच्या आपल्या प्रतिक्रिया असतात. त्या परवा आपण त्याचा विचार केला. तेव्हा प्रेम नावाची गोष्ट आहे आणि त्या प्रेमाचं एक त्याने दृष्टांत दिलं, यथा व्रज गोपिकानाम. मी गोपींचं जसं देवावर प्रेम होतं कृष्णाचं तसं प्रेम. म्हणजे कसं, आता त्यासंबंधी फार छान क्रायटेरिया त्याने दिला आहे प्रेमासंबंधी, की तत्सुख सुखित्वम. भगवान श्रीकृष्णाला ज्याने सुख मिळेल ते मी त्याच्यासाठी करणार आहे, माझ्या सुखासाठी मी काय करणार नाही. फार सुंदर विचार आहे. त्याला जर मी असं केलं नाही, त्याला सुख वाटतं ना, मी तसं करीन, मग त्याची मला किती किंमत द्यायला लागली तरी चालेल. त्याची एक परीक्षा घेतली, फार चांगली परीक्षा आहे. उद्धव आणि भगवान श्रीकृष्ण याचा संवाद चालला होता. त्या संवादामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, त्या गोपींचं जसं माझ्यावर प्रेम आहे ना तसं कोणाचंच नाही आहे. उद्धव म्हणाले, असं कसं शक्य आहे, असं शक्य कसं आहे. म्हणे परीक्षा घेऊया. म्हणजे घेऊया म्हणे परीक्षा. वेळेला श्रीकृष्णाने काय केलं, मग खूप ताप आल्याचं नाटक केलं. ताप आल्याचं नाटक केलं आणि ताप आल्याचं नाटक केल्यानंतर असं सगळ्यांना सांगितलं की ज्या कोणाचं तरी पायाची धूळ जर मला मिळाली खायला औषध म्हणून, कोणाचं तरी पायाची धूळ मला औषध म्हणून जर मिळाली तर माझा ताप जाणार आहे. आता सगळ्यांनी विचार केला, आपल्या पायाची धूळ जर देवाला दिली तर किती पाप लागेल, आणि आपल्याला एवढं पाप लागेल, पण नरकात जावं लागेल, त्यापेक्षा पण गोपीने तसा नाही विचार केला. काय त्यात काय, आमच्या पायाच्या धुळीन तो जर बरा होत असेल, मला नरकात झालं तरी काहीच हरकत नाही. आता तत्सुख सुखित्वम, त्याला जर बरं वाटतंय तर त्यासाठी जे करायला लागेल त्याची तयारी आहे. ह्याला गोपींचं प्रेम म्हणतात. आता नारद महाराजांनी जी भक्ती ह्याची व्याख्या केली आहे तत्सुख सुखित्वम, ती ह्या पद्धतीची आहे. म्हणून देवाला ज्याने बरं वाटतं, जे देवाला आवडतं ते करणं ह्याला प्रेम म्हणतात. मला बरं वाटतं म्हणून करणं नाही, देवाला बरं वाटतं म्हणून करणं. तर हे लक्षात राहिलं तर मग आपल्याला प्रेम, देवाचं प्रेम म्हणजे काय याचा साधारण अंदाज येऊन जातो. आणि असं जोपर्यंत खरं प्रेम देवावर होत नाही तोपर्यंत उपासकाचा भक्त होण्याची शक्यता नाही आहे. म्हणून उपासकाचा भक्त व्हायचं आहे हे खूप लक्षात ठेवायचं. आणि लक्षात बरोबर राहिलं तर आपली भक्तीतून असणारी जबाबदारी, भक्तिशास्त्रातून असणारी जबाबदारी आपल्याला येऊन पडते. त्याचा एक अंदाज येऊन जातो आपल्याला. म्हणून प्रेमलक्षणा भक्ती, ज्ञानलक्षणा भक्ती. आणि शेवटचा एक विचार आहे या भक्तीच्या संदर्भात, की देव ओळखून देवावरती प्रेम करावं, देव ओळखून देवाची उपासना करावी. देव ओळखून देवाची उपासना नाही केली तर मग गोकुळातलं एक उदाहरण प्रसिद्ध आहे की गोकुळामध्ये इंद्राची पूजा करण्याची पद्धत होती. इंद्राची पूजा करण्याची पद्धत होती. भगवान श्रीकृष्णाने ती पूजा बंद पाडली आणि मग इंद्राची पूजा करू नका, आणि इंद्राची पूजा करू नका. गोकुळातल्या लोकांनी त्याप्रमाणे त्याचं मानलं. मग आपल्याला ठाऊक आहे प्रचंड वृष्टी झाली आणि ते तो चक वगैरे तो गोवर्धन पर्व उतरून झाला वगैरे. आता त्याचं तात्पर्य एक आहे की जे क्षुद्रदैवत असतात त्या क्षुद्रदैवतांची उपासना आम्ही जेव्हा करतो तेव्हा ती उपासना ज्याची करायला पाहिजे त्याची होत नाही. आता इंद्र हे देवता आहे आणि इंद्र हे देवता जे आहे ती ईश्वराच्या हाताखाली काम करणारे देवता आहे. आता आपले ते 33 कोटी देव आहेत ना, आता 33 कोटी जे देव आहेत ते कोटी शब्दाचा अर्थ क्रोर असा नाही आहे, कोटी शब्दाचा अर्थ कॅटेगरी असा आहे. आम्ही कधीच विचार करत नाही 33 कोटी देव बरं म्हणजे लोकसंख्या एवढे देव झाली. आता अशी कल्पना नाही त्याच्यात. तर 33 कोटी आहेत म्हणजे 8 दिक्पाल आहेत, 8 दिशांचे 8 दिक्पाल म्हणजे 8 देव झाले. अशा पद्धतीने इंद्र आहे, मनाचे देव आहेत, हे जे आहेत असे म्हणून 33 देव होतात. असा विचार केला तर हे सगळे जे देव आहेत हे त्याच्या हाताखाली काम करणारे का त्याच्या आज्ञेत काम करणारे देव आहेत. आणि मुख्य जो देव आहे तो आहे. आणि मुख्य देव ओळखावा, समर्थांची आज्ञा आहे, मुख्य देव ओळखावा आणि त्याची पूजा करावी. आणि त्याची जो पूजा केली मुख्य देव ओळखून तर त्याला जे फळ मिळतं ते फळ, आणि क्षुद्र देवतांची पूजा केली त्याला जे मिळतं ते फळ, यात फार फरक पडतो. तुकारामांचं एक वचन आहे, शेंद्रे हेंद्रे आणि पोटभरे देवांची पूजा करू नका. कोण म्हणते? तुकाराम महाराजांचे बोलण्यात काय आहे का त्या? शेंद्रा हेंद्र आणि पोटभरा. शेंद्रा शब्दाचा अर्थ आहे ज्याला शेंदूर पासून देवत्व येतं तो शेंद्रा. हेंद्रा म्हणजे वेडावाकडा कसा तरी दिसणार, आणि पोटभरा म्हणजे आम्ही त्याला काहीतरी दिलं तर त्याचं पोट भरतं, मग तो आम्हाला काहीतरी देणार. पोटभरा म्हणजे काय? आता नैवेद्य त्याला दिल्याशिवाय तो आमच्यावर पसंत होत नसेल तर असा देव काय कामाचा? आता ते शीतळा देवीची एक कथा सांगतात. पुण्याला शीतळा देवी नावाची देवी आहे.
त्या शीतळादेवीची एक देवानी 12 वर्ष शास्त्रात सांगितल्यासारखी उपासना केली. मग शीतळादेवी प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्यावर म्हणाली वर माग. सगळ्यांना हवं असतं बरं का, वत्सा वर माग म्हटलं की बरोबर झालं आता काम. आपली भक्ती काय झाली, आपली भक्ती सिद्ध झाली. ती म्हणाली वर माग. तर तो म्हणाला मला एक अरबी घोडा पाहिजे म्हणे, अतिशय ताकदवान चपळ असा अरबी घोडा पाहिजे. पण एक अडचण होती, शीतळादेवीचं स्वतःचं वाहन गाढव. मग शीतळादेवी त्याला म्हणाली तुला जर मला घोडा देता आला असता तर मी याच्यावर कशाला बसले असते. आता याच्यावर आपल्याला कळतं हे जे क्षुद्रदेवता आहेत त्या क्षुद्रदेवतांची जे सामर्थ्य असतं ते अतिशय मर्यादित असतं. म्हणून त्यांची उपासना करू नये, देव ओळखून देवाची उपासना करावी. म्हणजे तो देव मूळचा ब्रह्मरूप आहे. आपण सुरुवात तिथून केली होती. देव कुठं आहे, ब्रह्म म्हणजेच देव आणि देव म्हणजेच ब्रह्म, आणि तो ओळखून त्याची पूजा करावी, त्याची उपासना करावी. मग ती उपासना सफळ होते. क्षुद्रदेवतांची जर पूजा केली तर त्याचं फळ जे असतं ते फळ एक क्षुद्रच मिळतं. इतकं सगळे विचार ह्या उपासनेच्या संदर्भामध्ये, भक्तीच्या संदर्भामध्ये आपल्या समोर आहेत. बऱ्याच 9व्या अध्याय 12वा अध्याय सगळे अध्याय भक्तीने भरून गेलेले आहेत, भक्तिशास्त्राने भरून गेले आहेत. पण आपण काही एलिमेंटरी गोष्टींचा साधारण काय म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार जो आहे तसा केला. थांबूया. रामकृष्ण आहे.